काय मग कसं वाटतं मिशन कंप्लीट केलं? भारीच वाटते, खरं तर जास्त भारी वाटते. जास्त का ग? आपण मिशन कुणाबर करतोय ते बी जास्त महत्वाचं असतंय ना. आणि या मिशन मुळे तर मला एक अख्खं नवीन कुटुंब मिळालं. ते बी आहे. आणि सगळेजण तुमचं कौतुक करत होते. मग मिसेस फौजी आहे मी. मग आता दुसऱ्या मिशनचं काय? कुठलं मिशन? मिशन जयश्रीचं लग्न. तो आव्याबद्दल सांगणार होतीस ना घरी? हो, लक्षातच नाही राहिलं माझ्या. काही गडबडीत विसरलेच की. विचारते मी. विचार त्या आव्या गॅसवर आहे तिकडे. हा, तुम्हाला ते काय बोलले का? नाही काय बोलला नाही मला, पण काय म्हणलं तरी जरा असतच की. नाही नाही, विचारते मी आज. आपल्या जयश्रीना बी ते आवडतील बघा. मम्मी पप्पांना जे बरोबर वाटेल ते करतील. तू नको उगाच यामध्ये पडू. काय करावं? त्यांना वाईट तर नाही वाटणार ना? काय? काय नाही. मग कसलं विचारत होतीस? नाही काय नाही. या तुम्ही. मी आज घरी बोलून ठेवते. ठीक आहे. जाऊ दे, विचारून तर बघू. काय म्हणतात? नाही म्हणतात. नाही विचारलं तर उगाच मनात रुखरुख लागून राहील. आणि त्यांचा विचार बदलला असेल तर काय हरकत आहे ना? काय दिले कस काय नाही केलेस? अहो त्या जेडी साठी स्थळ घेऊन आल्यात. अरे देवा, होय कोण आहे मुलगा म्हणायचं? अगं जिजी पोरग लय भारी आहे. होय पुष्पा ऐकतीस ना वा? पोरग आत्तीच आहे. हायवेला मोठं दुकान सुद्धा आहे. 8 एकर जमीन आहे नावावर त्याच्या. धाकटा आणि ह्यो दोघच आहे ती. घरातली माणसं पण लय चांगली आहे ती. आणि पदराला पदर जुळतोयच की तुमचा. होय, अगं मग देवच पावला की. वहिनी दुकान कसलंय म्हणला? त्यांची सिमेंटची आणि टाईलची एजन्सी आहे. त्याचं वडील सरपंच होतं गावात. होय, चांगलंच आहे की. मग आपली पोरगी पण काही कमी आहे का? आता हे फोटो बघा. पोरग सुद्धा लय भारी आहे दिसायला. होय वय, अरे समाधान्या आपल्या मायडीचा दिरे येतो हिजा. त्याच्यासारखंच पोरग दिसते बघ. वय किती हो ह्यांचं? वय होय हो. तुम्ही जरा नीट निरकून बघितला का फोटो? जेडी पेक्षा जरा जास्ती नाही वाटत वय? नाही नाही, वय लय नाही त्यांचं. खरं तर मी तुम्हाला सांगणारच होती. काय आता? मुलगा इदूर आहे. 2 वर्षापूर्वी लग्न झालं आणि त्याची बायको गेली. कुणाच्या बाबतीत काय घडतंय ते सांगता येतंय वय? नाही पण वहिनी कसं आहे, असं स्थळ जरा वेगळं पडतं ना. नाही म्हणजे बघा तुम्ही, म्हणजे मी आपलं सुचवलं. तुम्हाला काय वाटतंय तसं करा ना. म्हणजे तुमचं काय म्हणणं असेल ते सांगा, पुढे मी तसं कळवीन. दिले हे स्थळ काय आम्हाला पसंत नाही पाहिजे. आणि बघ तू उगाच वाईट वाटून घेऊ नकोस. मला काय वाईट वाटणार आहे तेव्हा? मला आपलं वाटलं की माझ्या हातून काय चांगलं होतं असेल तर. आणि मी काय लपवा छपवी केली का? काय आहे ते समजा खरं खरं सांगितलंय तुम्हाला. बरं पुष्पा, येऊ का मी? जिजे येते. आणि हो, काय कळलं ना तर सांगते. परत येते सांगायला. हा, बघितलं कसली स्थळ यायला लागल्यात? आता ते राहुली जायला कळायला नको. कशाला असलं सगळं घेऊन यायचं घरला? अहो येणारच की. लोक काय म्हणत असतील? यांच्या घरची काय हालचाल करणा झाल्यात. आपणच सुचवून बघूयात. हे बघ जरा वेळ लागला तरी चालेल, पण जेडी साठी चांगलं स्थळ बघू आपण. मी सुचवलेलं स्थळ नको होतं तुम्हाला? पुष्पे तू जरा गप बसतीस का?
हॅलो. हा शीतल बाळ बोल की. घरची सगळी बरी आहेत ना? आम्ही सगळे बरे आहे. तुम्ही नीट आहे ना सगळी? वय वय, आम्ही बी नीट आहे. मामा, तिथं जीजी आणि मामी आहेत का? आहेत की. का ग? मग जरा एक काम कराल का? फोन स्पीकरवर टाका की. का? अहो टाका की, मग सांगते. बरं बरं टाकतो. हा बोल. आपल्या जयश्रींच्या लग्नाबद्दलचा काय विचार आहे? अगं करायचं तर आहेच, पण शीतल असं मधीच काय विचारलंस? मी इथं जयश्रींसाठी एक स्थळ बघितलंय. अगं कोण आहे? कुठला मुलगा आहे? अजिंक्यचे रूममेट आहेत, आर्मीतच आहेत, यांच्याच युनिट मध्ये. अभय मारणे नाव आहे. पुण्याजवळ मुळशी गाव आहे ना, तिथले आहेत मूळचे. आणि घरची शेती आहे, स्वभावानं बी लईच भारी आहेत बघा. आणि मी त्यांना आपल्या जयश्रींबद्दल सगळं सांगितलं, तर म्हणले विचारून बघा, काय हरकत नाही. आपल्या जयश्रींची आणि यांची जोडी नीट जमल बघा. शीतल तुला चांगलं वाटतंय ना? आओ फक्त मलाच नाही, यांना बी वाटलं. हे बी म्हणले यांची जोडी चांगली जमल म्हणून. मग त्यांच्याशी बोलून लगेच तुम्हाला फोन केला बघा. बर तू फोटो पाठवशील का पोराचा आम्हाला? अनवय, जयश्रींना कसा वाटला हे बी कळवायला सांगा. अगं तू फोटो तरी पाठव. लगेच पाठवते. चालून आलेलं स्थळ नको होतं तुम्हाला. तू जरा ग बसतीस का पुष्पे? आला फोटो. जिजे हे बघ. हा अगदी एक नाही पोरगा. हे बघ. जिजे आजान शीतल सगळं बोलल्यात म्हटल्यावर आपल्याला काय काळजी करायचं कारणच नाही. असं कसं? पोरगी आपली आहे म्हणल्यावर काय तर बघायला नको का त्याचं? शानिशा करायला नको? ती करूया की आपण. तू जरा दम धर. जेडे जेडे. समाधान्या, जेडीला जर एवढं स्थळ पसंत पडलं ना, तर देवच पावला बघ. आपण लगेच बार उडून टाकू. अगं तू जरा दम धर की. अरे तसं नाही समाधान्या. हे बघ, जेडीचं सगळं चांगलं झालं की नाही की मी आपली डोळे मिटायला मोकळी झाली. अगं असं कसं? परतुंड बघायचे तुला. काय हो पप्पा? जेडे अगं तुझ्यासाठी एक स्थळ आलंय. मी किती वेळा सांगितले तुम्हाला मला नाही करायचं लग्न म्हणून. अगं जेडे, नुसता फोटो तर बघ. अगं पोरगा लय चांगला आहे. मला नाही बघायचं काय फोटो बिटो. अगं बघ तर निसतं, लग्नाचं बघू नंतर. अगं जेडे चांगलं स्थळ आहे अगं. आपल्या शीतलनं सुचवलंय. त्या शितलीला म्हणावं, जे करायला गेलीस ना ते कर तिकडे जाऊन. उगाच नसते उद्योग करायची गरज नाहीये. अगं जेडे, का उगीच चिडचिड करतेस? अगं जीजी, हे दोघं तर मला घालवायलाच बसलेत घरातनं. अगं असं कसं बोलतीस तू? म्हणून तुम्हाला एवढी घाई झाली ना व? हाय का आता? ऐक तर जरा. अगं आम्ही तुझ्या भल्यासाठीच बोलतोय ना. माझं भलं बुरं मला कळतं. अगं आपल्या आजा बरोबरच असतोय आणि पुण्याजवळच आहे पोरग. घरचं सगळं चांगलं आहे अगं. ते काही का असं ना, उद्या कोणी पण समोर येऊन उभं राहिलं ना तरी मी लग्न करणार नाही म्हणजे नाही.